माझं नाव अनुज मिश्रा आहे। माझं सरकारतर्फे हेच मागणं आहे की जसं तुम्ही बदलापूरमध्ये न्याय केलं तसंच या कल्याणमधल्या मुलीला न्याय द्या। कारण आमच्या कल्याणमधले सर्व लहान मुली आहेत। तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप मी दाखवतो आहे, जिथे कल्याण ईस्टमध्ये लहान मुलींमध्ये रेप फोबिया झाला आहे। कल्याण ईस्टमध्ये मुलींना रेप फोबिया झाला आहे। आता मुली म्हणतात की आम्ही सुसाईड करणार। हे बघा, आत्महत्या करना पडेगा। जर हे सर्व वाईट गोष्ट आहे, मला वाटत आहे पोलिसांकडे पॉवर द्यायला पाहिजे आणि जसं न्याय ते लोक देतात, बदलापूरमध्ये न्याय केलं पोलिसांनी, तसंच इथे पण करायला पाहिजे आणि एक लहान चिमुकलीला न्याय द्यायलाच पाहिजे। कारण एक अल्पवयीन मुलींमध्ये रेप फोबिया असा नाही व्हायला पाहिजे। आपल्या कुठल्याही समाजामध्ये असं काहीतरी घटना नाही व्हायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे। 12 साल की बच्ची का जो बर्बरतापूर्वक बलात्कार और हत्या हुआ है, उस मामले में हमारी माननीय न्यायाधीश से और सरकार से गुजारिश है कि इस केस के लिए स्पेशल पीपी के साथ में स्पेशल जज नियुक्त किया जाए और जैसा मुख्यमंत्री साहब ने कमिटमेंट किया 4 महीने में उसको फांसी दी जाए। इस मांग को लेकर हम लोग शांतिपूर्वक यहाँ पे खड़े। ये जो हत्यारा है विशाल गौरी, इसे फांसी की सज़ा हो और फास्ट ट्रैक कोर्ट के अंदर इसका रिज़ल्ट जल्दी से जल्दी आवे। 3 महीने के अंदर जो हिसाब से मुख्यमंत्री जी ने कहा है वो हिसाब से रिज़ल्ट आवे। अगर ऐसा नहीं होता तो सरकार से हमारी ये भी विनती है कि जो चुनाव के समय उन्होंने बदलापुर जो हिंसा हुई थी उसके अंदर जो शिंदे नाम के आरोपी को जो जिस प्रकार से उनका एनकाउंटर हुआ था, उस प्रकार से ये भी बहुत बड़ा आरोपी है, इसे भी उसी प्रकार से एनकाउंटर किया जाए, ये हम सबकी डिमांड। आणि मागणी फक्त एवढीच आहे का त्यांचं एन्काउंटर झालं पाहिजे। कारण अशी व्यक्ती जर बाहेर राहिली सगळ्यांना धोका आहे त्याच्याबद्दल। आणि एखाद्या मुलींना तुम्ही करता तर ते चुकीचं आहे। आज छोटी 12 वर्षाची मुलगी म्हणजे काय जास्त मोठी नव्हती ती, आणि तिला बलात्कार करून परत तिला मारून टाकले म्हटल्याच्यानंतर ते पण नेऊन जंगलासारख्या ठिकाणी टाकलं, बापगावमध्ये नेऊन टाकलं होतं। तर हे सगळं चुकीचं आहे आणि इथे कुठेतरी आळा बसला पाहिजे।